कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू, हे बघा, तुम्हाला मी गॅरंटी देते, हे बघा, ते ना चांगले मित्र झाले असतील। तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा। असेल, पण बाळा, तुझ्या या शब्दांनी ना खूप धीर आला। थँक्यू। खरंच सांगते, अजिबात काळजी करू नका, सगळं नीट होईल। काय, कुठे निघालीये स्वारी? ते आशूला सूप आणि काढा द्यायचा आहे ना। काय काय द्यायचंय? किती हट्टी आहेस ग तू? तुला एकदा सांगितलं होतं ना सूपच बनव म्हणून, मग काय गरज होती हा आगाऊपणा करायची? तुझ्या ह्याच आगाऊपणामुळे ना आई तुला या घरची सून म्हणून कधीच ऍक्सेप्ट करणार नाही। पण सूप देतेच की मी, काढ्याने अजून त्याला बरं वाटेल। आधी स्वतःच आजारी पडायचं, मग काळजी असल्याची नाटकं करायची। आणि याच्यावर उपाय कोणते? तर हे असले वस्तीतले। वस्तीतला असला ना तरी जालिम उपाय। त्याला बरं नाही ना वाटलं तर मग बघा, दे इकडे। तुम्ही द्याल का? ठीक आहे, द्या। तू जेवढी आशूची काळजी दाखवतेस ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला माझ्या भावाची काळजी। कळलं? जा आता, निघ। तुझ्या वस्तीतले उपाय तुझ्याकडेच ठेवायचे। शिवा, काय झालं? तू इथे एकटीच उभी आहेस? नाही, काही नाही। बरं, जीजू कसे आहेत आता? बरे आहेत। शिवा, शिवा, काय झालं? सांगितलं ना, काहीच नाही झालं। हे बघ, मी ना तुझा चेहरा बघून ओळखू शकतो। काही नाही। बरं ठीक आहे, तुला आता नसेल सांगायचं तर नको सांगू। जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग। असं नाहीये रॉकी। हे काय शिवा? अगं, हे असं का वागतायत? नाही नाही, यात तुझी काहीच चूक नाहीये। हे उगाच तुला दोष देतात। तसं नाहीये। मग कसं आहे शिवा? तू ना नेहमी चांगली होऊन सगळं तुझ्या अंगावर घेतेस आणि उगाच तुझा अपमान करतात। हे बघ, मला काही बोलले ना, मला नाहीये प्रॉब्लेम, पण आता आशू आजारी आहे तर मला त्याच्या बाजूला बसून त्याची काळजी घ्यायची आहे। मी पण अख्खी रात्र जागले। मला कळतंय चूक झाली माझ्याकडनं, माझ्यामुळे झालं असेल, पण मी एवढी वाईट आहे का की मला ते बाजूला पण नाही बसू देत? नाही शिवा, तुझी चूक नाहीये आणि तू प्रयत्न करतेस ना, मग करत राहा। हे बघ, आशू जीजू ना तुझ्यामुळेच बरे होतील। आणि काय तू रडतेस? रडायचं नाही असं। स्ट्रॉंग आहे आमची शिवा। बरं, येऊ मी? जा, बाय बाय। नीट जा, काळजी घे। सीताई, ऐका ना सीताई,
बरं आहे का आशू? हे बघा तू म्हणजे तुम्ही थकला असाल खूप वेळ त्याच्या बाजूला बसून, तर तुम्ही आराम करा आता. मी बसते थोडा वेळ आशू जवळ. ऐका ना सीताई, ऐका ना, ऐका. काय हवंय? ते मी आशू जवळ विचारही करू नकोस. मी तुला त्याच्या खोलीत जाऊ देणार नाहीये. हे बघा मला पण आशू लवकर बरा झालेला हवा आहे. हो ना, मग तर अजिबात जाऊ नकोस त्या खोलीत. माझ्या एक लक्षात आलंय, तू जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत असतेस तेव्हा तेव्हा त्याला कशा प्रकारचा तरी त्रास होतो. ते मी मुद्दामून नाही केलं. तेच तर ना, तू मुद्दाम काही करत नाहीस, पण तू चुकून केलेल्या गोष्टी सुद्धा मागात पडतात. त्यामुळे तू त्या खोलीत फिरकू सुद्धा नकोस. पण आणि हो, तू हे जे काय प्रपोज वगैरे करतेस ना, त्याने काही तू माझं मन जिंकू शकणार नाहीयेस. कारण मुळात तुला माझ्या मुलाची काळजीच घेता येत नाही. शिवा, हळू हळू. काय झालं? अगं ही आई झोपली अजूनही. मी पण त्यांना तेच सांगत होते की तुम्ही थोडं आराम करा, मी बसते आशू जवळ, पण नाही ऐकलं. ती नाही ऐकणार. जोपर्यंत मला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत इथेच झोपणार माझ्या शेजारी. ठीक आहे, मग तू आराम कर आणि लवकर बरा हो. बरा होतोच आहे. प्लस तू केलेलं सूप प्यायला छान बरं वाटलं. तुला कळलं ते मी केलं होतं? ऑफकोर्स. कसं? अगं आता मैत्री तुझ्या हातची चव तरी कळायलाच हवी ना. हो का? हो. काय? तू आराम कर. हा, ऐक, आय एम सॉरी. का? माझ्यामुळे तुला खूप ओरडा खावा लागतो. पण बरोबरच आहे, चूक माझीच आहे. मी तुला सांगायला हवं होतं डास आहेत तिकडे. माझी चूक होती, मी तिथेच थांबलो हट्टाने. ठीक आहे, आता झोप तू. आराम कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.